नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशन विथ अंशू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत उत्पन्न एकादशी म्हणजेच उत्पत्ती एकादशी व्रतकथा। चला तर मग कथेला सुरू करूया। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच्याच बेलवर सुद्धा प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। व्हिडिओ जर आवडेल तर एक लाईक सुद्धा करून द्याल आणि विष्णू भगवान की जय अशी छानशी कमेंट सुद्धा कराल। धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान, कृपया मला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल सांगा। या एकादशीचे नाव काय आहे आणि तिच्या व्रताचा फायदा काय आहे, त्याची पद्धत काय आहे, हे व्रत पाळण्याचे फळ काय, कृपया हे सर्व सुवाच्यपणे सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात। शंखोद्वर तीर्थात स्नान करून या व्रताने भगवंताचे दर्शन घेतल्याने जे फळ मिळते तेवढेच फळ ही एकादशी केल्याने मिळते। उपवास करणाऱ्या भक्तांनी चोर, ढोंगी, व्यभिचारी, निंदा करणारे, खोटे बोलणारे, पापी यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये। त्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका। उत्पन्न एकादशीची ही अशी कथा। युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान, एकादशीच्या उपवासाला हजारो यज्ञ आणि लाखो गायी दान यांची बरोबरीही तुम्ही केली नाही, तरी ही तारीख सर्व तारखांपेक्षा चांगली कशी झाली मला सांगा। भगवान म्हणू लागले, हे युधिष्ठिर, मूर नावाच्या राक्षसाचा जन्म सुवर्ण काळात झाला। तो खूप बलवान आणि भयानक होता। त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादी सर्व देवांचा पराभव करून त्यांना हाकलून दिले। तेव्हा इंद्रासह सर्व देवता भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान शंकरांना सांगितली आणि म्हणाले, हे कैलासपती, दैत्याला घाबरून सर्व देव मृत्यूलोकात परत गेले। तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवा, तिन्ही जगाचा स्वामी, भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूचा आश्रय घ्या, तेच तुमचे दुःख दूर करू शकतात। शिवाचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले। देव ते झोपलेले पाहून हात जोडून त्यांची स्तुती करू लागले की हे देवा, देवांच्या स्तुतीस पात्र, देवांचे रक्षण करते मधुसूदन, तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार। तुम्ही आमचे रक्षण करा। राक्षसांच्या भीतीने आम्ही सर्व तुमच्या आश्रयाला आलो आहोत। आपण या जगाचे निर्माता, पालक, उत्पत्ती आणि संरक्षक आणि संहारक आहात। सर्वांना शांती देणारे आहात। तुम्ही आकाश आणि पाताळ आहात। ब्रह्मा, सूर्य, चंद्र, अग्नी, सामुग्री, होम, प्रसाद, मंत्र, तंत्र, जप, यजमान, यज्ञ, कर्म, कर्ता, भोगकर्ता हेही तुम्हीच आहात। तुम्ही सर्वव्यापी आहात। तुमच्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये परिवर्तनशील आणि स्थिर असे काहीही नाही। हे परमेश्वरा, राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवून स्वर्गातून आम्हाला बाहेर केले आहे आणि आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत। तुम्ही आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा। इंद्राचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले की हे इंद्र, अशा मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव काय आहे? त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे आणि कोणाच्या आश्रयाला आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे, हे सर्व मला सांगा। भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले, प्रभू, प्राचीन काळी नाडीजंग नावाचा एक राक्षस होता आणि त्याला मूर नावाचा मुलगा होता। तो जो महान पराक्रमी आणि प्रसिद्ध होता। त्यात चंद्रावती नावाचे शहर आहे। त्याने सर्व देवतांना स्वर्गातून बाहेर काढले आहे आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे। त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैऋत्य इत्यादी स्थान काबीज केले आहे। सूर्य स्वतः चमकतो, तो स्वतः ढग बनला आहे आणि सर्वात अजिंक्य आहे। हे असुर निकंदन, त्या दुष्टाचा वध करून देवांना अजय बनवा। हे वचन ऐकून भगवान म्हणाले, हे देवता, मी लवकरच त्याचा नाश करीन। तुम्ही चंद्रावती नगरी जा। असे बोलून सर्व देवदेवतांसह चंद्रावती नगरीकडे प्रस्थान केले। त्यावेळी मूर राक्षस रणांगणात सैन्यासह गर्जना करत होता।
त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन चारही दिशांना पळू लागले. जेव्हा भगवान स्वतः रणांगणावर आले तेव्हा असुर शस्त्रे शस्त्रास्त्रे घेऊन त्यांच्यावर धावले. देवाने त्यांना शापाप्रमाणे बाणांनी भोसकले. अनेक असुर मारले गेले. उरला फक्त मोर. तो अधीरतेने परमेश्वराशी लढत राहिला. प्रभूने जोही तीक्ष्ण बाण वापरला त्याच्यासाठी फुलच ठरेल. त्याचे शरीर विस्कटले पण तो लढत राहिला. दोघांमध्ये युद्धही झाले. त्यांचे युद्ध 10,000 वर्ष चालले पण मोर हरला नाही. थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले. हेमवती नावाची एकादशी जय एकादशी जय एकादशी माता विष्णु पूजा व्रत को धारण कर शक्ति मुक्ति पाता. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. तेरे नाम गिनाऊ देवी भक्ति प्रदान करनी. गण गौरव की देनी माता शास्त्रों में वरनी. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. मार्गशीर्ष के कृष्ण पक्ष की उत्पन्ना विश्वतारिणी जन्मी शुक्ल पक्ष में हुई मोक्षदा मुक्तिदाता बन आई. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. पौष के कृष्ण पक्ष की सफला नामक है. शुक्ल पक्ष में होय पुत्रदा आनंद अधिक रहे. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. नाम षटतिला माघ मास में कृष्ण पक्ष आवे. शुक्ल पक्ष में जया कहावे विजय सदा पावे. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. विजया फाल्गुन कृष्ण पक्ष में शुक्ला आमल की. पाप मोचनी कृष्ण पक्ष में चैत्र महाबली की. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. चैत्र शुक्ल में नाम कामदा धन देने वाली. नाम बरुधिनी कृष्ण पक्ष में वैशाख माहवाली. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. शुक्ल पक्ष में होय मोहिनी अपरा ज्येष्ठ कृष्ण पक्षी. नाम निर्जला सब सुख करनी शुक्ल पक्ष रखी. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. योगिनी नाम आषाढ़ में जानो. कृष्ण पक्ष करनी देवशयनी नाम कहायो. शुक्ल पक्ष धरनी. ओम जय एकादशी जय एकादशी जय माता एकादशी. कामिका श्रावण मास में आवे कृष्ण पक्ष कहिए. श्रावण शुक्ला होय पवित्र आनंद से रहिए. ओम जय एकादशी जय एकादशी जय एकादशी माता. अजा भाद्रपद कृष्ण पक्ष की परिवर्तनी शुक्ला. इंद्रा अश्विन कृष्ण पक्ष में
व्रत से भवसागर निकला। ओम जय एकादशी, जय एकादशी, जय माता एकादशी। पापा कुंशा है शुक्ल पक्ष में आप हरनहारी। रमा मास कार्तिक में आवे सुखदायक भारी। ओम जय एकादशी, जय एकादशी, जय माता एकादशी। देवोत्थानी शुक्ल पक्ष की दुखनाशक मैया। पावन मास में करो विनंती, पार करो नैया। ओम जय एकादशी, जय एकादशी, जय माता एकादशी। परमा कृष्ण पक्ष में होती जन मंगल करनी। शुक्ल मास में होय पद्मिनी, दुख दारिद्र हरणी। ओम जय एकादशी, जय एकादशी, माता जय एकादशी। जो कोई आरती एकादशी की भक्ति सहित गावे, जन गुर दीता स्वर्ग का वासा निश्चय वह पावे। ओम जय एकादशी, जय एकादशी, जय एकादशी माता। विष्णु पूजा व्रत को धारण कर, शक्ति मुक्ति पाता। ओम जय एकादशी। बोल विष्णु भगवान की जय, एकादशी माते की जय। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय एकादशी माता कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.